जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आदि मायाशक्ती जगतजननी भवानी मातेचा धार्मिक कार्यक्रम जागर घालत असताना महाराष्ट्रातील जनतेने आपली आर्थिक परिस्थिती पाहून या धार्मिक कार्यक्रम जागर या जागरणामध्ये 2 पैसे खर्च करावेत. भवानी मातेचा धार्मिक कार्यक्रम साधा सरळ सोपा आहे. 5 मानाच्या परड्या आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये बोलवून ह्या परड्या पिठामिठाने तेलात तिखटाने भरल्या जातात आणि जो मातेचा तिखट नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य या परडी ताटाला दाखवला जातो. गावातील आराधी मंडळ बोलून मातेला प्रसन्न वाटावं म्हणून या धार्मिक कार्यक्रमामध्ये मातेची गाणी रात्रभर म्हणून हा जागर हा धार्मिक कार्यक्रम साजरा केला जातो. या धार्मिक कार्यक्रमाला जास्तीचे पैसे लागत नाही आहेत. आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की देवी प्रसन्न आहे आणि एक गेनमाय म्हणून धार्मिक कार्यक्रम ज्याच्याशी भवानी मातेचा काहीही संबंध नाही आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी गोरगरीब देवी भक्तांना लाखो रुपये मागितले जात आहेत आणि हा लाखो रुपये खर्च करून साजरा केलेला धार्मिक कार्यक्रम याचा फारसा फायदा देवी भक्तांना होत नाही आहे. याच्यामध्ये कित्येक गोरगरीब देवी भक्त कर्जबाजारी झालेली आहे. हे वास्तव आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला असं सांगू इच्छितो की भवानी मातेला कोणताही देवी भक्त कर्जबाजारी होऊन घातलेला धार्मिक कार्यक्रम जागर आवडत नाही आहे. मातेला असं वाटत नाही आहे की माझ्या भक्तांनी कर्जबाजारी होऊन माझा धार्मिक कार्यक्रम घालावा. मी हे सत्य एवढ्यासाठी सांगत आहे की आज कित्येक महाराष्ट्रातील गोरगरीब लोक कर्जबाजारी झालेली आहेत. मातेच्या धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली त्यांना लाखो रुपये मागितले जात आहेत. याच्यासाठी ही माहिती मी महाराष्ट्रातील जनतेला देत आहे. ज्या लोकांना भवानी माता प्रसन्न आहे, हातावरती ताट परडी आहे, या देवी भक्तांनी आपली आर्थिक परिस्थिती पाहूनच मातेच्या धार्मिक कार्यक्रम जागर याच्यासाठी पैसे खर्च करावेत. जय भवानी, जय श्रीराम, जगदंबा, हर हर महादेव, हर हर महादेव.